असलेले शिवाजीराजे धुमाळ, सीताराम बागरे, गुरुजाजी जाधव, वैभव, जालिंदर वागचौरे, सुनील दातीर, रावसाहेब वागचौरे, यशवंत आबाळेर, राजू डाकुरे, आप्पासाहेब आवारी, आनंदराव वागचौरे, सुधाकरराव देशमुख, रक्ते पाटील, राजू कानकाटे, भरत गाणे, शिवी भांगरे, विजय भांगरे, बाळासाहेब सावंत, सलीमबाई पठाण, आनंद घाडे, यादव, पुनाजी ढगे, संतोष बनसडे, गोकुळ कानकाटे, धनंजय सर, सोनाली नाईकवाडी, सुप्रियाताई, वैशाली धुमाळ आणि व्यासपीठावर सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो, तुम्ही मी भाग्यवान आहोत की 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला मतदान करायचे. हे मतदान मोदी साहेब सांगतात देश घडवणारा, देश विकास करणारा आमचा पक्ष आहे म्हणून मतदान आम्हाला NDAला करा. दुसऱ्या बाजूला देश तोडणारे, देश घडवणारे असे लोक आहेत. आमचा पंतप्रधान मोदी साहेब ठरलेले. तुमचा पंतप्रधान कोण? दर 12 महिन्याला एक. हे या देशाला परवडणार नाही. म्हणून बंधू भगिनींनो, मोदी साहेबांनी काय काम केलं सगळ्या सभेला सांगितलं. मोदी साहेब प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पोचलेत. मोदी साहेबला सांगण्याचं गरज नाही. करोनाचा काळ होता. या भारताला ना आपल्याला या मोदी साहेबांना जगवलं म्हणून आज आपण उभे आहोत. मोदी साहेबांनी गरिबाला धान्य दिलं, घरं दिलं, विकासाची कामं सगळी केली. महिलांना बचत गटामार्फत कार्यक्रम दिला. महिलांना लखपती दीदी बनवायचा कार्यक्रम केला. युवकांना पुढं आणण्याचं काम केलं. आणि म्हणून माझी विनंती आहे की महिला भगिनीने आपल्याला पुढचं चांगले दिवस येण्यासाठी आणि युवकांनी नवीन मतदार झालेल्या तरुणांनी ह्या देश घडवण्यासाठी करायचं आहे. मोदी साहेब सांगतात आजपर्यंत विकास केला. ह्या भाषणात सगळ्यांनी सांगितलं, मी पुनरावृत्ती करत आहे. हे काम ट्रेलर आहे. सिनेमाचा ट्रेलर असतो, सिनेमा मागं असतो. मोदी साहेब सांगतात आजवर 15 वर्षात 10 वर्षात मी कामं केली. हे ट्रेलर आहे. इथून पुढं विकासाचा भारत घडवायचा माझं ध्येय आहे आणि त्या कामाला आपल्याला लागेल. मोदी साहेबांनी सर्व समाजासाठी, सर्व विकासासाठी सर्वांबरोबर घेऊन मोदी साहेब सांगतात सबका साथ सबका विकास. मोदी साहेबांनी जात धर्म पाळला नाही, केलं नाही. मोदी साहेब आपल्यापर्यंत जाऊन ऊसाच्या FRP लागू केली. इथेनॉल प्रकल्प उभा केला आणि साखर कारखान्याला इन्कम टॅक्स माफ केला. 100 कोटी रुपये अगस्ती कारखान्याला मिळालेत. ते मला फडणवीसाचा फोन आला, मधुकरराव अगस्तीचा 100 कोटीचा प्रपोजल काय करायचं. मधुकर पिचड म्हणला फडणवीसांना सांगितलं
मी कारखाना काढला अकोला तालुक्याच्या जनतेसाठी, म्हणून जनतेसाठी जी भाग्यलक्ष्मी आहे ती मी कधी मोडू देणार नाही. आणि मी संमती दिली, 100 कोटी मिळाले. मोदी साहेब आपल्या प्रत्येक पडला. इथून पुढे आपल्याला विकासाचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न पाण्याचे, धरणाचे, रस्त्याचे, हे कोण सोडवणार? भक्कम देशात सरकार आलं तर आपण करायचं. आणि म्हणून या देशात मोदी साहेब आणि या राज्यात आपल्याला एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवार हे नेते लाभलेले. 2.5 वर्ष निवडणूक झाली, 2.5 वर्षात एक पाय आले नाही. एकनाथ शिंदे साहेब आले, आता 1000 कोटीनं फडणवीस आणि अजितदादांनी अकोला तालुक्यासाठी 1000 कोटीचं विकासाचं कामं केले. 2.5 वर्षात दगड उचलला नाही. आणि असा विचारला आपल्याला बाजूला जाण्याचं नाही. एकनाथ शिंदे मोदी साहेबांचं काम म्हटलं. मोदी साहेबांना सांगितलं मग की एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू देशाचे राष्ट्रपती केले आणि देशाचे राष्ट्रपती केली. आदिवासी मुलाला बहुमान दिला. मोदी साहेबांना सामान्य माणसाला विचार केला. सामान्य माणसाला तुम्हाला कधी वाटले नाही कोंबडण्याचे राहीबाई पोपेरे हिला पद्मश्री भेटेल, पण गरिबाचं कौतुक करणारे मोदी साहेब आणि राहीबाई पोपेरेला पद्मश्री दिलं आणि आमचा नगरचा पोपटराव पवाराला पद्मश्री दिलं, गौरव केला. म्हणून सामान्य वस्तू राहिले. 2 तारखेला राघोजी भांगरेला फाशी देऊन 176 वर्ष झाली. ठाण्याच्या जेलमध्ये गेलो. एकनाथ शिंदे साहेबांना मागच्या वेळेला सांगितलं की राघोजीचे स्मारक ठाणे जिल्ह्यात करा. मी त्या राघोजी भांगराचं उत्कृष्ट स्मारक ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेने केलं. मी म्हणलो उद्घाटनाला या. म्हटलं तुम्ही आमचे नेत, तुम्हीच उद्घाटन करा. मी 2 तारखेला या राघोजी भांगराचं स्मारकाचं उद्घाटन केलं. असे शिंदे साहेब गरिबासाठी अहोरात्र विहिडणारा 24हक्कानं मोदी साहेबांकडं जाऊन हक्कानं महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी उभे राहणार. म्हणून आमच्या हे विनंतीला मान देऊन आपण सगळेजण विकासाच्या प्रश्नावर उभे राहू. या लोक चुकीचं सांगतात की सदाशिव लोखंडे आला नाही गेला नाही. अरे ज्या गरिबाला धान्य रेशनिंग मोफत मोदीनं दिलं, हा लोखंडे खासदार मोदी साहेबांबरोबर नसता तर मोदी साहेबांना करता आलं असतं का? म्हणून ह्या धान्य रोपाला गरिबाला झोपडेला घरकुलाला लोखंडे आपल्यात आलाय आणि मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. म्हणून याच्या निवडणुकीत चुकीच्या विचाराला जाऊ नका आणि सदाशिव लोखंडेने प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचे. हे कर निळवंड्याचं काम झालंय. निळवंड्याचे पडले. आता शेतात पाणी यायचे. शेतात पाणी आल्यानंतर निळवंड्याचं पाणी कमाडणाऱ्याचं वाद. मुळेचे प्रश्न आहेत. मुळेचे प्रश्न पाणी
मुळेच कोरडी पडली. मी परवा घारगावला गेलो होतो, म्हणून या प्रश्न उद्या लोखंडे साहेब आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडनं प्रश्न सोडवायचं काम करायचं आहे. म्हणून ह्या देशातला भक्कमपणानं देश राहणार करायचं आहे. म्हणून आपल्याला चुकीचं सांगतात. मला समोरच्या लोकांचं भाषण ऐकून नवल वाटलं की ज्याला भारतीय घटना माहीत नाही, घटनेचं कलम नाही, तोही भाषणं करतात घटना बदलणार. अरे घटनेचं काय महत्त्व आहे? आणि आपल्याला ज्या पंतप्रधानांनी मोदींनी लोकशाहीचा मान ठेवताना पहिल्यांदा निवडून आलेलं असताना पार्लमेंटमध्ये पाया पडले आणि पार्लमेंटमध्ये गेले. मोदी साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की मी घटना बदलणार नाही, उलटं गरिबाचं आरक्षण हिरावून घेणारा मोदी आहे, त्यापर्यंत आरक्षण चालू राहील. असेच विचाराच्या पाठीशी आपण सगळेजण जाऊ. माझी एक विनंती आहे की आपल्याला भाग्यवान आहोत. लोखंडेला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, लोखंडेला मत म्हणजे मोदीच्या रूपानं भारताला डोंकून चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही. हा देश जगात तिसरी अर्थशक्ती होईल इतका बलवान देश घडवण्याचा कार्यक्रम म्हणून भारत घडवणाऱ्याला आपली धनुष्यवान मतदान आणि धनुष्यवान म्हणजे भारत आणि रामाचं धनुष्य, हा रामाचं धनुष्य आहे आणि धनुष्याला भारत घडवण्यासाठी आपण मतदान करा एवढीची इच्छा व्यक्त करतो. माझे परवा मोदी साहेबांशी भेट झाली, विचारपूस केली. मोदी साहेबांनी हात मोडला, प्रचार कसा काय, तब्येतीला जपा सांगितलं. सामान्य कार्यकर्त्याकडे लक्ष देणारा हा नेता आहे. अशा नेत्याला जपलं पाहिजे. हे देश जपलं, देश घडवण्याचं काम करायचं आहे. म्हणून मोदी साहेबांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे. म्हणून तुम्हाला नम्र विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीला धनुष्यबाण हा लोखंडेचे खून नाही. परंतु मला पुन्हा एकदा अकोला तालुक्याला जनतेला विनंती करायची की गेली 30-40 वर्ष आयुष्यात जे काम करता आलं, तो अकोला तालुका घडवता आला. त्या तालुक्यातला ह्या लोकांच्या विचाराला विकासाला मत द्यायचं आपल्याला काम करायचं आहे. आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारांना पाठिंबा द्यायचा आहे. याच्यासाठी आपलं मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.